नमस्कार, मी दीपाली संतोष वाघमोडे, प्रभाग क्रमांक 8 या वार्डातून भारतीय जनता पार्टी कमळ या इथून अर्ज भरलेला आहे। मी 1070 या झोपडपट्टीमधून एक सर्वसाधारण महिला आहे। तिथील काही अडचणी आहेत, महिलांच्या काही गरजा आहेत। तिथे त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही या 6 महिन्यात काहीतरी महिलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्या महिलांना रोजगार मिळावा। महिला इतर सर्व ठिकाणी कामाला जातात, तिथील महिला एकही घरात नाही, सगळ्यांच्या इथे मोलमजुरी करून या महिला जगत आहेत। त्यांसाठी काहीतरी उद्योग असावा। महिला सक्षमीकरणासाठी महिला प्रत्येक कार्यात पुढे यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। तेथील युवा पिढी तिथील भरपूर म्हणजे व्यसनाच्या आहारी तिथून जात आहे। तिथील मुलांना काहीतरी उद्योगधंद्यासाठी त्यांना पुढे प्रोत्साहन मिळण्यासाठी काहीतरी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी आम्हाला भारतीय जनता पार्टीने या मुलांना या सर्व व्यसनातून सगळ्या बाहेर काढण्यासाठी एक आम्हाला हक्क दिला आहे की तुम्ही इथल्या मुलांच्या सक्षमीकरणासाठी काहीतरी होऊन पुढे करा। ही मुलं आपली आजची युवा पिढी सुधारली पाहिजे। ही आपली भारतातील ही युवा पिढी आपल्याला खूप गरजेची आहे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। तसेच तिथील रस्ते म्हणा, पाण्याच्या सुविधा म्हणा, तिथील शौचालय आणि इतर झालं तर तिथील वडे आहेत, त्यांना भरपूर पाणी येतं। पावसाच्या दिवसात तिथे महिलांना इतकी अडचण होते, कारण हे पुरुषांना जर सांगितलं, पुरुष म्हणतात आम्ही जाऊन सांगतो, पण पुरुष काही जात नाहीत। इथले प्रॉब्लेम सगळे महिलांना सॉल्व्ह करावे लागतात। महिला अक्षरशः तिथील एक 10-5 रुपये असे गोळा करून शौचालयाची सुद्धा सुविधा महिला स्वच्छता करून घेतात। तिथील जसे शौचालय झाले तसं एकदाही तिथील म्हणजे तुम्ही नगर परिषदचे म्हणा किंवा अगोदर ग्रामपंचायत जी होती तिथील कोणीही येऊन तिथं बघितलेलं नाही, काही सुविधा केलेल्या नाही। तेथील महिलांना खूप म्हणजे खूप अडचणींना तिथं सामोरं जावं लागतं। पाण्याचा प्रश्न असेल, बोर आहे तिथे, बोरला पण सारखं ती बोर पण बंद पडते, मग तिथील कोणी लक्ष घालत नाही तिथं। मग आम्हालाच महिलांना लेखी अर्ज करावे लागतात, सगळ्यांच्या सह्या कराव्या लागतात तिथील। मग तिथून पुढे ती कारवाई सुरू होते। ते आम्हाला नकोय। आम्हाला म्हणजे आमचा एक हक्क पाहिजे तिथं की आम्ही तिथं जाऊन डायरेक्टली बोलू शकतो, हे आम्हाला पाहिजे आहे तिथे। तसेच झाले, तुम्ही बघू शकता गांधी चौक ते अशोका चौक, तिथील रस्ता जर तुम्ही बघितला इतका खराब आहे, तिथे आठवड्यातून 1 ते 2 ऍक्सिडेंट होतात तिथं। मग मुलांच्या ही पण आमच्या भीती वाटते, मुलं तिथून जाण्याची येण्याची। तिथील म्हणा, तिथील आणखीन व्यवसाय आहेत, युवा पिढीला काम नाही, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। तसेच पूर्ण जे काही महिलांसाठी जे असतील उद्योग, युवा पिढीसाठी असतील, काही असतील मुलांचे प्रश्न असतील काही, त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तसेच मुलांच्या अभ्यासासाठी एक अभ्यासिका मुलांना तयार व्हावी, यासाठी मुलं आपली शिकून, गोरगरिबीतून मुलं शिकून कसे पुढे जातील याचा आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहोत। तसेच आणखीन काही प्रश्न असतील सर्वांचे, जे आम्ही तिथे डायरेक्टली जाऊन बोलू शकत नाही, कुणाला भांडू शकत नाही। जर आपल्या सर्वसामान्य माणसातून जर एखादा उमेदवार आपला जर तिथे असेल तर आम्ही हे प्रश्न तिथे मांडू शकतो।